पांडुरंग ही साक्षात पंढरीरायाची आर्त हाक भक्तांना त्याच्याकडं धावून जाण्यासाठी त्या ठिकाणी प्रेरित करत असते। अशी ही पंढरीची वारी सुरू होते। ही पंढरीची वारी नेमकी कधी सुरू झाली, वारी म्हणजे नेमकं काय, वारीचा इतिहास नेमका काय आहे, हे सगळं आज आपल्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। तो वारी परंपरेचा इतिहास या माध्यमातून साप्ताहिक विवेकने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे की सर्वांपर्यंत आपल्या वारी परंपरेचा इतिहास पोहोचला पाहिजे, त्या गोष्टीची उकल करण्याचा प्रयत्न ज्ञानोबा तुकोबरायांच्या आशीर्वादाने आपण करूया। वारी म्हणजे काय हे कळण्यासाठी मुळामध्ये वारकरी म्हणजे काय, वारकरी संप्रदाय म्हणजे काय हे कळणं क्रमप्राप्त आहे, ते आवश्यक आहे, ते समजून घेतलं पाहिजे। या महाराष्ट्रामध्ये जो वारकरी संप्रदाय नावाचा उपासना पंथ निर्माण झाला, तो उपासना पंथ हा हिंदू धर्माधिष्ठित असणारा उपासना पंथ आहे। हिंदू धर्मामध्ये अनेक उपासना पंथ आहेत आणि या उपासना पंथामध्ये वारकरी संप्रदाय हा एक उपासना पंथ असा आहे की त्या उपासना पंथाचं गारुड आज फक्त केवळ भारतावर नव्हे तर संपूर्ण विश्वावरती आहे। आणि आमच्या ज्ञानोबारायांनी विश्वाची जी प्रार्थना केली आहे की भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, त्या दिशेनं भारत हा विश्वगुरु होण्याच्या दिशेनं जी वाटचाल सुरू आहे त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाचं योगदान अत्यंत महत्त्वाचं होणार आहे। आणि अगदी गुलाबराव महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर ते असं म्हणत की वारकरी संप्रदाय हा भविष्यामध्ये विश्वधर्म होणार आहे। हे नेमकं काय समजून घेत असताना जर आपण पाहिलं तर वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी अशी आहे की वारकरी संप्रदाय म्हणजे की जो वारकरी कोणाला म्हटलं पाहिजे तर जो पंढरपूरला नित्य नेमानं वारी करता जातो, ज्यानं वारकरी संप्रदायाची संप्रदायपूर्वक श्री गुरूंकडून दीक्षा घेतलेली आहे आणि पंढरीच्या वारीचा नियम ज्याने घेतलेला आहे तो पंढरीचा वारकरी। म्हणजे पंढरपूरला येणं जाणं, पंढरपूरची जी येरझार आहे त्याला आपण वारी असं म्हणू शकतो। आणि तो जो वारकरी आहे तो वारकरी अंतरंगातलाही वारकरी पाहिजे आणि बाह्यरंगातलाही वारकरी पाहिजे। कसा पाहिजे तर अंतरंगामध्ये ज्ञानोबाराय सांगतात की काया वाचा म्हणे जीवे सर्वस्वी उदार, बाप रुक्मा देवी विठ्ठलाचा वारीकर। म्हणजे कायेनं वाचेनं मनेनं तो सर्वस्व उदार असला पाहिजे, असा अंतरंगातला तो वारकरी हवा। आणि बहिरंगामध्ये मात्र कंठी मिरवा कृष्ण तुळशी व्रत करा एकादशी, त्याच्या गळामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असली पाहिजे आणि एकादशीचं व्रत, सोमवारचं व्रत आचरण करणारा, मद्य मांस यांचं भक्षण कधीही न करणारा, अशा वारकरी संप्रदायाच्या नियमाच्या चौकटीत वागणारा जो आहे त्याला वारकरी म्हणतात। आणि अशा वारकऱ्यांचा समुदाय जो पंढरीला दिंडीच्या स्वरूपामध्ये जातो किंवा काही वेळेला एकल पद्धतीनं तो पंढरीला जातो, त्या पंढरीला जाण्याचा जो त्याचा जो प्रवास आहे, आपली जी उपास्य देवता पंढरीराय आहे, कारण वारकरी संप्रदायामध्ये उपास्य देवता ही श्री विठ्ठल रुक्मिणी माता आहे आणि उपास्य ग्रंथ ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा, एकनाथी भागवत हे उपासना ग्रंथ आहेत। वारकरी संप्रदायाचा मंत्र रामकृष्ण हरी विठ्ठल केशव आहे, रामकृष्ण हरी आहे, असा उघडा मंत्र वारकरी संप्रदायाचा आहे। आणि हे सगळ्या गोष्टी लक्षात घेत असताना आपल्या उपास्य देवतेकडे जो नियमितपणानं जातो त्याला वारकरी असं म्हणतात। आणि तो जे जाण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण वारी असं म्हणतो। कारण वारकरी नुसता होऊन उपयोग नाही, तर त्यानं काही व्रत स्वीकारलं पाहिजे आणि ती व्रत साधना म्हणजे वारी आहे। पंढरीच्या वारीला जाण्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे।
मग पंढरीला जात असताना ही नेमकी परंपरा कधी सुरू झाली पंढरीला जाण्याची? पौराणिक परंपरेनं सांगायचं झालं तर असं म्हणतात की भगवान आदिशंकर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ही वारकरी संप्रदायाची परंपरा सांगितली जाते। त्या पद्धतीनं भगवान शंकर हे पौराणिक परंपरेनुसार पंढरीचे पहिले वारकरी म्हणून मानले जातात। आणि आधुनिक संदर्भाच्या नुसार आपण ज्या आताच्या आपल्या ऐतिहासिक कालगणना निघालेल्या आहेत त्या कालगणनेच्या नुसार जर आपण तपासणी केली असता आपल्याला अगदी पुंडलिकारायापर्यंतचा कालावधी आपल्याला सापडत नाही। मात्र कालावधीच्या नुसार विचार केला असता भगवत पूज्यपाद शंकराचार्य हे पंढरपूरला येऊन गेलेले आहेत आणि आधुनिक संदर्भानुसार भगवत पूज्यपाद शंकराचार्य सुद्धा पंढरीचे पहिले वारकरी आहेत असं म्हणायला हरकत नाही। तर अशा या वारकऱ्यांचा समुदाय पंढरपूरला येतो, पंढरीरायाची उपासना करतो आणि ज्ञानोबा तुकोबरायांच्या पश्चामध्ये आज फड परंपरांनी वारकरी संप्रदायाला जे नियम घालून दिलेले आहेत त्याच्यामध्ये मग दशमी व्रताचा आरंभ असेल, ते दशमी एकादशीचं जागरण असेल, एकादशीची प्रदक्षिणा असेल, उपवास असेल, द्वादशीची त्या ठिकाणी क्षीरापत असेल, अशा पद्धतीचा नियम सांभाळून जो वारी करतो त्याला संपूर्ण वारीची प्रक्रिया म्हटली जाते। पंढरपूरला येणं आणि जाणं याला वारी असं म्हणतात। आपण अलीकडच्या काळामध्ये जे वारीचं स्वरूप पाहतो आहोत बऱ्याचशा वेळेला वारकरी संप्रदाय जाणून घेताना आजच्या आधुनिक माध्यमांमध्ये असा प्रचार प्रसार सुरू होतोय की केवळ आळंदी ते पंढरपूरला निघणारी यात्रा म्हणजे वारी, केवळ देहू ते पंढरपूर निघणारी यात्रा म्हणजे वारी। आणि ती वारी जणू काही या 200-300 वर्षात सुरू झालेली तर नाही। वारी ही अनादी काळापासून सुरू आहे, फक्त त्याला मूर्त स्वरूप जे अलीकडच्या काळामध्ये मिळालेलं आहे। कारण ज्ञानोबारायांच्या पूर्व काळामध्ये सुद्धा ज्ञानोबारायांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत आहे, आईचं नाव रुक्मिणी आहे, त्याच्यामुळं त्यांच्या जन्माच्या पूर्वी सुद्धा पंढरीची वारी ही चालत आलेली आहे। जगद्गुरु तुकोबरायांच्या मागे 8 पिढ्या पंढरीची वारी आहे। फक्त अलीकडच्या काळामध्ये पूर्वीपासून ज्या वारी येत होत्या ती वारी एकल पद्धतीने चालत असताना उपासना ही सामूहिक पद्धतीने ज्या वेळेला होते ती त्यावेळेला अधिक बलवत्तर होते, अधिक दृढ होते। याच्याकरता आपण थोडंसं संतांच्या समवेत पंढरपूरला जर गेलो तर देव आपल्याला उराउरी भेटेल। संत संगतीचे काय सांगू सुख असं संतांनी वर्णन केलेलं आहे। त्यामुळे या संतांच्या समवेत जर आपण, संतांना मायबापाची उपमा दिलेली आहे, त्या मायबापाच्या समवेत या जगन्य त्या मायबापाला जर आपण भेटायला गेलो तर निश्चित पंढरी परमात्मा आपल्यावरती कृपा करेल अशी सर्व वारकऱ्यांची भावना असल्या कारणानं मग कोणी ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये चालतं, कोणी तुकोबरायांच्या सोहळ्यामध्ये चालतं, कोणी नाथ महाराजांच्या सोहळ्यामध्ये चालतं, कोणी निवृत्तीनाथ महाराजांच्या सोहळ्यामध्ये चालतं। अशा पद्धतीनं अनेक पालख्या पंढरीच्या दिशेनं या आषाढीच्या वारी करता, कार्तिकीच्या वारी करता निघत असतात। प्रामुख्यानं आषाढी आणि कार्तिकी या 2 मुख्य यात्रा पंढरीच्या आहेत। चैत्र आणि माघी या 2 यात्रा या आहेत। तसं पांडुरंगाचं हे जर वर्णन आपण पाहिलं तर पांडुरंग हे कुलदैवत महाराष्ट्राचं मानलं पाहिजे। कुलदैवतांच्याही अनेक वाऱ्या असतात। आपण मल्हारीची वारी म्हणतो, खंडेरायाची वारी म्हणतो, तुळजापूरची आरतीमध्ये उल्लेख आहे वारी वारी जन्म मरणाते वारी। मात्र वारी हा शब्द रूढ अर्थानं वारकरी संप्रदायाकडे का लागला गेलेला आहे तर नियमासहित आणि अखंडित आणि त्याच पद्धतीनं कुठल्याही अपेक्षेच्या विना निरपेक्ष पद्धतीनं उपासना म्हणून ज्यांना आयुष्यामध्ये ती कायम स्वीकारलेली आहे, मी अमुक 1 वारी करीन, मी 5 वाऱ्या करीन असा पंढरीचा नियम नाही आहे। अखंड जन्माला आल्यापासून जाईपर्यंत तो एकदा पंढरीचा वारकरी झाला की हेची मज घडो जन्म जन्मांतरी किंवा वारी चुको निधी हरी, माझी वारी कधी सुद्धा चुकली नाही पाहिजे असं वारंवार तो वारकरी भगवंताला प्रार्थना करत असतो। त्यामुळं हे संपूर्ण वारकरी संप्रदायाचं वैभव आज या घडीला वाढलेलं आपल्याला दिसतं।
संतांच्या समवेत येण्यामध्ये आपल्याला पंढरीराय भेटण्याची साक्ष मिळते. गेल्या अनेक वर्षापासून ही वारीची परंपरा सुरू आहे. आपण पाहिलं की भगवान शंकरापासून ही परंपरा सुरू आहे, परंतु या सोहळ्याला जी मूर्त स्वरूप पुढे पुढे वाढत गेलेली आहेत त्याचा जर आपण थोडासा इतिहास पाहण्याचा प्रयत्न केला तर संतांच्या पादुका घेऊन पंढरीला जाणं हा अलीकडच्या काळामध्ये किंवा अगदी जुन्या आपण पाहिलं म्हणलं तर अगदी भानुदास महाराजांचा, एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा असेल, निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा असेल, सोपान काकांचा पालखी सोहळा, मुक्ताबाईचा पालखी सोहळा, हे पालखी सोहळे सुरू होत असताना वेगवेगळ्या दिशेने हे पालख्या पंढरपूरला येतात. अलीकडच्या काळामध्ये मात्र केवळ फक्त आपल्याला जर आपण वारीची माहिती घेणारी माणसं असू तर त्या लोकांचा असा कुठेतरी गैरसमज होतो की बाबा या 200 वर्षामध्येच पुणे ते पंढरपूर निघणारी यालाच फक्त वारी म्हणायचं, देहू ते पंढरपूर येणारी वारी यालाच फक्त वारी म्हणायचं. तर असं नाही. तर ह्या सगळ्या पंढरपूरच्या दिशेनं येणाऱ्या पालख्या, या येणाऱ्या भक्तांचा समुदाय, या सगळ्यांना मिळून वारी ही संकल्पना आहे. मग याच्यामध्ये विशेषत्वानं मग ज्ञानोबारायांचा सोहळा भव्य दिव्य मोठ्या प्रमाणामध्ये सोहळा जर आपण पाहिला तर ज्ञानोबारायांचा सोहळा असेल, तुकोबारायांचा सोहळा असेल, या सोहळ्याची आपल्याला माहिती या ठिकाणी मिळत असते. ज्ञानोबारायांच्या सोहळ्याबद्दल जर आपण इतिहास थोडासा जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर जगद्गुरु तुकोबारायांचे जे धाकटे चिरंजीव आहेत तपोनिधी नारायण महाराज यांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या पादुका तयार केल्या, त्याचबरोबर श्रीमंत ज्ञानोबारायांच्या पादुका तयार केल्या आणि त्या तुकोबारायांना देहूतून येऊन ते आळंदीला येत असत आणि आळंदीमध्ये ज्ञानोबारायांच्या पादुका घेऊन संयुक्त अशा पद्धतीचा पालखी सोहळा ज्ञानोबा तुकाराम भजन करत करत ते पंढरपूरला येत असत. हा पालखी सोहळा साधारण इसवी सन 1680च्या सुमारास सुरू झाला होता आणि मधल्या काळामध्ये त्यानंतर काही काळानंतर काही वादविवाद झाले असतील किंवा आणखी काही कारण घडले असतील, त्या सोहळ्यामध्ये थोडासा खंडितपणा आला आणि ज्ञानोबारायांचे महान भगवत भक्त असणारे हैबत बाबा यांनी इसवी सन 1832 मध्ये ज्ञानोबारायांचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला आणि त्या पालखी सोहळ्याला सुरुवातीला औंध सरकार असतील, पेशवे सरकार असतील यांनी सोहळ्याला मदत केली. परंतु प्रामुख्यानं जर आपण ऐतिहासिक नोंदी पाहिल्या तर खऱ्या अर्थानं तेव्हापासून सुरू केलेली परंपरा आज तागायत सुद्धा जर सुरू असेल तर श्रीमंत शितोळे सरकार असतील यांनी त्या पालखी सोहळ्याला राजाश्रय दिला आणि संपूर्ण जो काही ज्ञानोबारायांचा तंबू आहे, मानाचे त्या ठिकाणी लवाजमा ज्याला असं म्हणतो आपण, त्याला मानाचे घोडे असतील, झरीपटका असेल, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी श्रीमंत शितोळे सरकारांनी पुरवला आणि मग हैबत बाबांच्या या पालखी सोहळ्याला मूर्त स्वरूप देत असताना मग तत्कालीन वैकुंठवासी मल्लाप्पा महाराज वास्कर यांच्या परंपरेतील तुकारामदादा वास्कर असतील, खंडोजी बाबा असतील, अनेक त्या ठिकाणी असणाऱ्या सत्पुरुषांनी तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य या पद्धतीनं पंढरीच्या या वारी करता ज्ञानोबारायांच्या सोहळ्याला आपला हजारोंचा समाज घेऊन ती लोक या सोहळ्यामध्ये सहभागी झाले आणि मग ज्ञानोबारायांचा स्वतंत्र असा पालखी सोहळा त्या ठिकाणी सुरू झाला. पालखी सोहळ्याचा हा इतिहास जर आपण पाहिला तर आज त्या खडतर काळापासून निघालेला प्रवास आज दैदिप्यमान असा पालखी सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मग तुकोबारायांचा ही स्वतंत्र पालखी सोहळा, ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा, त्याच पद्धतीने त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ दादांचा पालखी सोहळा, सासवडहून सोपान काकांचा पालखी सोहळा, मुक्ताई नगर त्याच पद्धतीने मेहून या दोन्ही ठिकाणून मुक्ताबाईंचा पालखी सोहळा आणि विविध अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागातून अगदी विदर्भामधून मग गजानन महाराजांचा पालखी सोहळा असेल, आमच्या सातारा भागामधून जयराम महाराजांचा पालखी सोहळा असेल, 200, 300, 500 वर्षापासून पैठणचा नाथ महाराजांचा सोहळा असेल, अनेक पालखी सोहळे आपल्या संतांच्या पादुका घेऊन आणि लाखोंचा समाज घेऊन पंढरीच्या दिशेनं निघतात.
पंढरीच्या दिशेनं जाण्याची ओढ एकच आहे. लक्षात ठेवा. कशा करता पंढरीच्या वारीला जायचं? आजचा आधुनिक आमचा तरुण असा विचार करेल की कशा करता पंढरीच्या वारीला जायचं. संत महात्मे सांगतात, सुखा लागे करीसी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. लक्षात घ्या, आज काय झालेलं आहे, आपण प्रत्येक जण जीवनामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. मी चांगल्या शाळेमध्ये गेलो म्हणजे मला सुख प्राप्त होईल, मी चांगल्या महाविद्यालयात गेलो म्हणजे मला सुख प्राप्त होईल, मी त्या ठिकाणी चांगलं शिक्षण घेतलं, मला चांगली नोकरी लागली म्हणजे मला सुख प्राप्त होईल, माझ्याकडे भरपूर पैसा आला म्हणजे मला सुख प्राप्त होईल, माझं लग्न झालं म्हणजे मला सुख प्राप्त होईल, माझं घर झालं म्हणजे सुख प्राप्त होईल. सुखाच्या शोधात निघालेला मनुष्य आहे. मात्र त्याच्याजवळ सत्ता, पैसा, संपत्ती सगळं काही आलं तरी सुख आपल्याला खरोखर मिळालंय का असा प्रश्न जर त्याला विचारला तर त्याच्याकडे उत्तर नाही असंच असतं. कारण जसं सुख येतं तसं तसं त्याच्या पुढं नवे प्रश्न निर्माण होतात. मात्र तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहेत, संतांनी मुळामध्ये असं सांगितलेलं आहे की अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अन्न किती मिळणार आहे, धन किती मिळणार आहे हे तुमच्या प्रारब्धाच्या अधीन आहे. तुम्ही काय तुमचे प्रयत्न करतात त्यालाही महत्व आहे, प्रारब्ध यालाही महत्व आहे. प्रयत्न आणि प्रारब्ध या दोन्हीच्या संगतीतून तुमच्या जीवनाची वाटचाल करायची असते. मात्र सामान्य माणसाला थोडेसे प्रयत्न केले तर आपल्याला कसं यश मिळत नाही, त्याच्यामुळे तर नैराश्य येतं. किंवा एखाद्या माणसाला थोड्याशा प्रयत्नातनं खूप सारं सत्ता संपत्ती मिळाली तर ती सत्ता संपत्तीची हवा त्याच्या डोक्यात जाते आणि पुन्हा तो वाममार्गाला जाण्याची शक्यता असते आणि तो शेवटी हे दोघंही सुखापासून वंचित राहतात. आमचं संत वाङ्मय, आमचे संत महात्मे याच्याकरताच वारकरी व्हायला सांगतात. काय होतं वारकरी होण्यानं? लक्षात घ्या, वारकरी होण्यानं एक अंतःकरणाची वृत्ती अशी तयार होते की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. किंवा आमचे संत सावता महाराज म्हणतात, समयाशी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. आपल्या जीवनामध्ये कुठल्याही पद्धतीचं संकट आलं तरी आपली मानसिक अवस्था स्थिर राहिली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कितीही एक आनंदाचा क्षण आला, आपण असे कित्येक लोक पाहतो की अति आनंदामुळं एखाद्याला हृदयविकाराचा धक्का येतो, अति आनंद झाल्यामुळे सुद्धा. तर जीवनाच्या अति आनंदाच्या क्षणामध्ये ही तुमची बुद्धी स्थिर असली पाहिजे आणि जीवनातल्या अतीव दुःखाच्या प्रसंगामध्ये गोरोबा काकांचा अतीव आपण जर पाहिलं तर मुलगा पायाखाली आला, पण अतीव दुःखामध्ये सुद्धा बुद्धी प्रपंचाची स्थिर असली पाहिजे. ही स्थिर वृत्ती कशामुळे तयार होते तर ती वारकरीपणामुळे तयार होते, संत वाङ्मयाच्या श्रवणामुळे, वारीला जाण्यामुळे तयार होणे. अगदी आपण सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर पंढरीची वारी ही हजारो मानसोपचार तज्ज्ञांनी भरवलेली मानसशास्त्राची कार्यशाळा असं जरी आपण या वारीचं वर्णन केलं तरी वावगं ठरणार नाही. अशी वारी ही मनाची मशागत करणारी, जशी शेतीची आपण मशागत करतो तसं आपल्या मनाची मशागत करण्यासाठी एकदा आपण पंढरीला जरूर आलं पाहिजे. संतांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे की पंढरीला आलं तर मग तू अवघाची सुख रूपोसी. नेमकं जीवनातलं काय वर्म आहे हे तुम्हाला कळेल. नुसतं पंढरीला येऊन होणार नाही मित्रांनो. आपण काय केलं पाहिजे तर होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. आपण वारकरी होऊन जर नुसतं पंढरपूरला आलं तर पंढरपूरचं महात्म्य एवढं लक्षात येणार नाही, पण तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे हे जर लक्षात घ्यायचं असेल तर वारकरी झालं पाहिजे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, मुखामध्ये नामस्मरण, एकादशीचा उपवास, जागरण, भजन याच्याद्वारे अंतःकरणाची जी शुद्धी होते आणि अंतःकरणाची ती शुद्धी आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते. जगातल्या सगळ्या दुःखांचा विसर त्या ठिकाणी प्राप्त होतो आणि तो भगवान मलाच भेटलाय नवे नवे, तो भगवान माझ्या अंतःकरणामध्येच आहे, तो पंढरीराय माझ्या हृदय मंदिरामध्ये राहतो आहे अशी भावना अंतःकरणात झाल्यामुळं आता माझ्याजवळ जर भगवंत आहे तर मला आता जगात कुठल्याही सुखदुःखाला भिण्याचं काही कारण नाही, अशी एक अंतःकरणाची ठाम वृत्ती होते. ही वारकरी होण्यानं होते. याच्याकरता आज या साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून जो हा जनजागर यात्रा सुरू आहे,
आपल्या हिंदू धर्माचं अधिष्ठान असणारी आणि हिंदू धर्म आज खऱ्या अर्थानं मधल्या काळात जर आपण अनेक सत्तांचा उलटा पालट बघितला तर त्या सगळ्यांना म्हणजे मुघलांना किंवा इंग्रजांना सगळ्यांना मागं टाकून त्यांच्या गुलामगिरीतून मानसिक गुलामगिरीतून आपल्याला मुक्त व्हायचं असेल आणि खऱ्या अर्थानं आपल्या संस्कृतीचा जागर करायचा असेल तर हा जागर ज्यांनी खरा खरा जागता ठेवला, उठा जागे व्हारे आता असं म्हणून समाजाला ज्या संतांनी जागवलं त्या वारकरी संप्रदायाचं योगदान फार मोठं आहे. आपण पंढरीच्या वारीला जरूर या आणि नक्की 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 होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी या न्यायानं आपण वारकरी होऊन पंढरपूरला आलात, वारकरी जीवनामध्ये झालात तर तुमच्या जीवनामध्ये दुःखाचा लवलेश सुद्धा राहणार नाही. ही ग्वाही एक वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून मी या निमित्तानं देतो. सर्व माझ्या महाराष्ट्रातील, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, देशभरातील सर्व वारकरी भाविक भक्तांना आणि त्याच पद्धतीने पंढरीची मी कधीतरी पंढरीला जाईन अशी मनामध्ये ओढ असणाऱ्या सर्व भाविक भक्तांना या आषाढी यात्रेच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.